नेहमी असं सांगितलं जातं की आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल. तर शर्यत जिंकावीच लागते. अगदी बरोबर. हं. लहानपणापासून मनावर हेच बिंबवलं जातं. जो धावतो, जो जिंकतो, तोच खरा यशस्वी. पण म्हणजे समजा एखादी शर्यत अशी असेल जिथे जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून सुबत्तेचा महाल नाही मिळणार. त्याऐवजी एक भयंकर, धोक्यांनी भरलेलं आणि आव्हानात्मक जंगल मिळणार असेल तर. अरे बापरे. आणि याउलट जो हरेल ना, त्याला मात्र मरेपर्यंत सुरक्षित तबेला आणि आयतं खायला मिळणार असेल तर. हा एक खूपच रंजक विचार आहे. हो ना. अशा वेळी शर्यत जिंकणं शहाणपणाचं ठरेल की मुद्दाम हारणं, हाच तो अस्वस्थ करणारा प्रश्न आहे, जो एका अतिशय वेगळ्या आणि विलक्षण साहित्यातून आज आपल्यासमोर येतोय. आणि श्रोत्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की हे साहित्य म्हणजे कोणतं मोठं तत्वज्ञानाचं पुस्तक नाहीये. नक्कीच नाही. तर अनिकेत एस जेरी यांच्या एका हस्तलिखित डायरीतील काही पाने आहेत. या पानांवर काळू, गती आणि सुसाट या 3 घोड्यांची एक गोष्ट लिहिलेली आहे. सुरुवातीला ही नुसतीच प्राण्यांची एक साधी कथा वाटते. हो, वरवर पाहतात असंच वाटतं. पण जसं जसं आपण या डायरीची पाने उलटतो तसतसं लक्षात येतं की ही फक्त घोड्यांची शर्यत नाहीये. हा काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य विरुद्ध सुरक्षितता आणि आरामदायी जीवन विरुद्ध आव्हानात्मक जीवन यातील एक प्रचंड मोठा वैचारिक संघर्ष आहे. अगदी खरंय. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच संघर्षाच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. तर या डायरीतील नोंदीनुसार कथेची सुरुवात होते ती काळू नावाच्या एका घोड्याच्या परिचयाने. हा काळू दरवर्षी शर्यतीत भाग घेतो, पण तो कधीच जिंकत नाही. आता कदाचित वाटेल की तो कमकुवत असेल म्हणून हरतो, पण तसं नाहीये. यातली गोम अशी आहे की काळूला मुद्दाम शर्यत हारायची असते. मुद्दाम? बापरे. हो, कारण या रेसकोर्सचा नियमच अतिशय विचित्र आहे. जे घोडे शर्यत जिंकतात त्यांना बक्षीस म्हणून तिथून बाहेर काढून थेट जंगलात सोडून दिलं जातं. अच्छा, म्हणजे विजेत्याला थेट जंगलात? हो, आणि जंगलात त्यांना स्वतःचं अन्न स्वतः शोधावं लागतं, ऊन पावसाचा सामना करावा लागतो आणि अर्थातच शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा जीवही वाचवावा लागतो. अगदी बरोबर. याउलट जे घोडे हारतात ते रेसकोर्सचं त्या सुरक्षित तबेल्यात राहतात. तिथे त्यांना रोज वेळेवर आणि आयतं खायला मिळतं. बरं, म्हणजे काळूचा विचार अतिशय स्पष्ट आहे. तर तो म्हणतो की कशाला तू जिंकण्याचा अट्टहास करायचा आणि जंगलात जाऊन वणवण भटकायचं. हो ना. इथे मस्त आराम मिळतोय, खायला मिळतंय. अगदी. फक्त वर्षातून एकदा शर्यती पळण्याचं नाटक करायचं आणि वर्षभर मजा करायची. खरंय. काळूची ही मानसिकता मानवी मानसशास्त्रातील, म्हणजे आपण ज्याला कम्फर्ट झोन किंवा आरामदायी क्षेत्र म्हणतो, त्याचं अतिशय अचूक उदाहरण आहे. कम्फर्ट झोन. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपला मेंदू कायम ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जिथे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त सुरक्षितता मिळते ती जागा आपला मेंदू निवडतो. अगदी नैसर्गिक प्रवृत्ती आहे ही. हो, आणि काळूने हीच पद्धत अवलंबली आहे. त्याला स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षितता जास्त महत्वाची वाटते. काळूची ही मानसिकता समजून घेण्यासाठी आपण रोजच्या आयुष्यातलं एक साधं उदाहरण घेऊ शकतो. बरं, कोणतं उदाहरण? काळू हा एखाद्या अशा कर्मचाऱ्यासारखा आहे जो एकाच ऑफिसमध्ये एकाच पदावर वर्षानुवर्ष काम करत राहतो. बरोबर. जेव्हा कधी त्याला प्रमोशनची ऑफर येते तेव्हा तो ती नम्रपणे नाकारतो. अरे चा, पण का? कारण त्याला माहीत असतं की प्रमोशन मिळालं तर जबाबदारी वाढेल, नवीन आव्हाने येतील आणि कदाचित कामाचे तास वाढतील. हो, हे तर आहे. त्यापेक्षा थोडा कमी पगार असला तरी चालेल, पण रोज सकाळी अलार्म लावून न जाण्याची मुभा, ऑफिसमधला मोफत चहा नाश्ता आणि अजिबात ताण नसलेलं काम त्याला जास्त सोयीचं वाटतं. म्हणजे सुरक्षितता हवी असते त्याला. अगदी. थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारच्या गोल्डन हँडकफ्स किंवा सोनेरी बेड्या तो स्वतःच्या पायात आनंदाने अडकवून घेतो. हे उदाहरण अगदी चपखल बसतंय. या आरामदायी वातावरणात तो कर्मचारी जसं स्वतःची कौशल्य गंजवून टाकतो, तसाच काळू स्वतःचं घोडेपण गंजवून टाकत आहे. हो, घोडेपण. किती अचूक शब्द आहे हा. त्याच्यासाठी जीवनाचं ध्येय फक्त जिवंत राहणं हेच आहे, स्वतःची क्षमता सिद्ध करणं नाही. पण या एकांगी आणि संथ आयुष्याला धक्का बसतो जेव्हा या रेस कोर्सवर गती नावाची एक नवीन घोडी येते. हो, नवीन एंट्री. हो, डायरीत गतीचं वर्णन अतिशय मनमिळावू, उत्साही, सर्वांना मदत करणारी आणि मोकळ्या मनाची असं केलं आहे. म्हणजे काळूच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. अगदी विरुद्ध. ती रेस कोर्सच्या सराव शर्यतीत उतरते आणि तिची पूर्ण ताकद पणाला लावून ती सराव शर्यत चक्क जिंकते, पहिला क्रमांक मिळवते. आणि काळूला तिचं हे वागणं अगदी मूर्खपणाचं वाटत असेल.
असेल. हो ना, त्याला वाटतं ही काय मूर्खपणा करतेय. हो, कारण काळूच्या मते जी शर्यत जिंकल्याने आपण जंगलात फेकले जाणार आहोत तिथे स्वतःची ऊर्जा कशाला वाया घालवायची. बरोबर. पण गती आणि काळू हे दोन अगदी टोकाचे विचार आहेत. गतीसाठी धावणं हे केवळ एक काम नाही, तर तो तिचा मूळ स्वभाव आहे. नक्कीच. जेव्हा हे दोन वेगळे विचार समोरासमोर येतात तेव्हा काय घडतं हे डायरीतील एका संवादातून खूप छान उलगडतं. शर्यतीच्या आदल्या दिवशीची वेळ आहे. काळू आणि गतीची भेट होते. आणि लेखकाने या संवादाची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे ती वाचताना चेहऱ्यावर नकळत हसू येतं. असं काय लिहिलंय तिथे? काळू गतीला विचारतो, हे हाय व्हॉट्सअप, आणि गती उत्तर देते, नथिंग, जस्ट मेंटली प्रिपेअरिंग फॉर द बिग डे टुमॉरो. अरे वा, एका गंभीर तत्वज्ञानाच्या कथेत आधुनिक भाषेचा हा वापर खूपच भन्नाट आहे. हो ना, एकदम अनपेक्षित. होय, हस्तलिखित डायरी वाचण्याची हीच तर मजा असते. त्यात कोणताही कृत्रिमपणा नसतो. पण ह्या हलक्या फुलक्या सुरुवातीनंतर त्यांच्यातील संवाद अतिशय टोकदार आणि गंभीर बनतो. कसा काय? काळू गतीला समजावण्याचा प्रयत्न करतो की उद्या जिंकण्याचा अट्टाहास करू नकोस. जिंकून तुला फक्त जंगलातली वणवण मिळेल, त्यापेक्षा इथे मिळणाऱ्या आरामात शहाणपण आहे. त्याचा तो कम्फर्ट झोनचा पाढा. अगदी. पण यावर गती जे उत्तर देते ते डोळे उघडणार आहे. ती काळूला थेट विचारते की तुला जीवन जगण्याचा अर्थ तरी माहितीये का? बापरे, थेट वार. हो, ती म्हणते जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य अनुभवणे, नवी आव्हाने पेलणे, नवीन अनुभव घेणे आणि स्वतःला सिद्ध करणे. क्या बात है. ती काळूच्या या आयतखाऊ आणि आरामदायी जगण्याला स्पष्ट शब्दांत गुलामगिरी म्हणते. ती म्हणते की तू मूर्ख आहे पण स्वतःला खूप शहाणा समजतो आहे. इथे मला थोडं थांबवावं असं वाटतं. हो, बोला ना. गती जे बोलते ते ऐकायला खूप छान वाटतं, एकदम स्फूर्तिदायक. पण आपण जर प्रॅक्टिकली किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर मला एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? जंगलात खरंच प्रचंड संघर्ष असतो. तिथे जगण्याची कोणती हमी नसते. एखाद्या दिवशी शिकारीचा बळी पडण्याची शक्यता असते. हे तर आहेच. तर मग स्वतःला सुरक्षित ठेवून कोणत्याही संघर्षाशिवाय आयुष्य व्यतीत करणारा काळू हा अधिक प्रॅक्टिकल नाहीये का? गती स्वातंत्र्याचा उगाचच उदात्तीकरण तर करत नाहीये ना? हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो आणि तो अत्यंत रास्त आहे. वरवर पाहता काळू प्रॅक्टिकल वाटतो, पण इथे आपल्याला दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. नुसतं अस्तित्वात असणं आणि खऱ्या अर्थाने जगणं. अच्छा, म्हणजे सर्व्हायव्हिंग आणि लिव्हिंग. अगदी बरोबर. काळू जे करत आहे ते फक्त सर्व्हायव्हिंग आहे. तो श्वास घेतोय आणि अन्न खातोय. पण मानसशास्त्रात मानवी गरजांचा जो सर्वोच्च टप्पा सांगितला आहे, ज्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन किंवा स्वतःच्या सर्वोच्च क्षमतेची जाणीव होणे म्हणतात, तिथपर्यंत काळू कधीच पोचू शकत नाही. हे मात्र पटण्यासारखं आहे. गती रोमांटिकीकरण करत नाहीये. ती एक अटळ सत्य सांगते. तिला माहीत आहे की जंगलात धोके आहेत, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडत नाही, नवीन आव्हानांचा सामना करत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःची ताकद कधीच समजत नाही. खरं आहे. जेव्हा आपण सुरक्षिततेच्या बदल्यात आपली मूळ प्रवृत्ती आणि क्षमता मारून टाकतो, तेव्हा तो आराम नसून एक प्रकारचा मानसिक मृत्यूच असतो. बापरे, मानसिक मृत्यू म्हणजे सुरक्षितता जर तुमचं असणं हिरावून घेत असेल तर ती एक शिक्षा आहे. हा विचार खूपच खोल आहे. नक्कीच. पण या वैचारिक वादानंतर जेव्हा प्रत्यक्ष शर्यतीचा दिवस उजाडतो तेव्हा या कथेत एक तिसरा आणि अत्यंत रंजक घटक प्रवेश करतो. सुसाट? हो, या नवीन पात्राचं नाव आहे सुसाट. डायरीतील वर्णनानुसार सुसाट हा एक उनाड, वेगवान आणि अत्यंत ऊर्जायुक्त घोडा आहे. नावासारखाच सुसाट आहे तर तो. अगदी. गदीला तो आवडतो कारण तिला तगड्या स्पर्धकांचा सामना करायला आवडतं. पण काळूला मात्र सुसाटचा प्रचंड राग येतो. काळूला तर राग येणारच. हो, आणि शर्यतीच्या दिवशी सकाळी काळू एक अतिशय खालच्या पातळीवरील खेळी खेळतो. तो सुसाटला गाठतो आणि त्याला सांगतो की आज तू जिंकायचं नाहीस, हा माझा प्लॅन आहे. बापरे. पुढे तो म्हणतो, काहीही कर पण गतीला जिंकू देऊ नकोस आणि तू माझ्या मागे राहा. इथे काळूच्या मानसिकतेचा एक अत्यंत गडद पैलू समोर येतो. जो स्वतः काही करत नाही तो इतरांनाही पुढे जाऊ देत नाही. बरोबर. काळूला सुसाटचा राग काय येतो? कारण सुसाट आणि गती यांच्यात असलेली ऊर्जा, त्यांचा वेग काळूला त्याच्या स्वतःच्या आळशीपणाची आणि भ्याडपणाची जाणीव करून देतो. म्हणजे स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी. अगदी. त्यांच्या यशामुळे काळूचा नाकर्तेपणा अधिक ठळकपणे उघड्या पडतो.
म्हणूनच तो सुसाटला मॅनिप्युलेट करण्याचा, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. हे अगदी त्या टॉक्सिक कोवर्कर सारखं आहे. आपण मगाशी जे ऑफिसचं उदाहरण घेतलं होतं त्यातलाच हा एक भाग वाटतो. कसं काय? म्हणजे बघा, ऑफिसमध्ये एखादा असा कर्मचारी असतो जो स्वतः वर्षानुवर्ष काहीही नवीन करत नाही. पण जेव्हा एखादा नवीन उत्साही कर्मचारी टीममध्ये येतो आणि वेगाने काम करू लागतो, तेव्हा हा जुना कर्मचारी त्याला बाजूला घेऊन सांगतो, अरे एवढ्या वेगाने काम करू नकोस. हां, बॉसच्या अपेक्षा वाढतील असं म्हणतो. हो ना, बॉसच्या अपेक्षा वाढतील आणि आपल्यालाच त्रास होईल. तू पण हळू काम कर. अगदी. काळू नेमका हाच प्रकार सुसाट सोबत करत आहे. स्वतःच्या अपयशाचं समर्थन करण्यासाठी तो सुसाटलाही अपयशी बनवू पाहत आहे. अगदी तसंच. पण सुसाटसारखे जे लोक खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयावर केंद्रित असतात, ते अशा नकारात्मकतेला अजिबात जुमानत नाहीत. सुसाट काळूला जे उत्तर देतो ते डायरीत अतिशय सडेतोडपणे लिहिलं आहे. सुसाट थेट काळूला फुट असं म्हणून तिथून हाकलून लावतो. हा, थेट फुट. हो, ज्यांच्याकडे खरंच कौशल्य आणि फोकस आहे ते अशा राजकारणात किंवा मॅनिप्युलेशनमध्ये आपला वेळ वाया घालवत नाहीत. ते अशा प्रवृत्तींना आपल्या आयुष्यातून थेट फुट म्हणायला घाबरत नाहीत. सुसाटची प्रतिक्रिया खरंच लाजवाब आहे. पण त्यानंतर जेव्हा शर्यत सुरू होते तेव्हा कथेमध्ये आणखी एक धक्कादायक ट्विस्ट येतो. तो कोणता? सुसाट, गती, काळू आणि इतर घोडे पळू लागतात. विशेष म्हणजे जो काळू दरवर्षी शर्यतीत मुद्दाम हरण्यासाठी अगदी हळू पळायचा, तो आज मात्र जीव तोडून पळण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, अचानक इतकी ऊर्जा कुठून आली? कदाचित त्याला गतीला कोणत्याही परिस्थितीत हरवायचं असतं किंवा सुसाटचा राग आलेला असतो. पण एवढा प्रयत्न करूनही काळू शर्यतीत नेहमीप्रमाणे अगदी शेवटून येतो. तो जिंकू शकत नाही. काळूचा हा पराभव एक खूप मोठा धडा देतो आपल्याला. कसं काय? काळूला वाटलं होतं की तो आज ठरवून वेग वाढवेल आणि सर्वांना मागे टाकेल. पण शारीरिक आणि मानसिक क्षमता ही विजेच्या बटणासारखी नसते की दाबलं आणि सुरू झाली. बरोबर. तुम्ही वर्षानुवर्ष सराव न करता फक्त आराम करून अचानक एका रात्रीत ईर्ष्येपोटी जिंकू शकत नाही. ज्याला आपण ॲट्रॉफी म्हणतो. ॲट्रॉफी म्हणजे नेमकं काय? म्हणजे जर तुम्ही तुमच्या स्नायूंचा किंवा कौशल्यांचा वापर केला नाही तर ते कमकुवत होत जातात, गंजून जातात. अच्छा, म्हणजे वापर नाही केला तर क्षमता संपते. अगदी. काळूने वर्षानुवर्षे फक्त ऐतं खाण्यात धन्यता मानली. त्यामुळे आता जेव्हा त्याला खरोखर धावायची गरज पडली तेव्हा त्याचं शरीर आणि मन त्याला साथ देऊ शकलं नाही. सराव, सातत्य आणि कठोर परिश्रमाची जागा केवळ ईश्र्या कधीच घेऊ शकत नाही. खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. काळू तर हारला आणि त्याचा डावही फसला. पण मग या थरारक शर्यतीचा खरा निकाल काय लागला? काय झालं शेवटी? डायरीच्या पुढच्या पानावर शर्यतीचा तो शेवटचा टप्पा अत्यंत रोमांचक पद्धतीने रेखाटला आहे. सुरुवातीला गती ही सुसाटच्या थोडी मागे असते. सुसाट प्रचंड वेगाने धावत असतो. पण जसजसा एंड पॉइंट किंवा अंतिम रेषा जवळ येऊ लागतो तसतशी गती तिच्यातील सर्व ऊर्जा एकवटते. तिचा वेग अचानक वाढतो. अरे बापरे! आणि सगळ्यांना मागे टाकत ती चक्क पहिला क्रमांक पटकावते. सुसाट या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. क्या बात आहे. आणि ठरलेल्या नियमाप्रमाणे शर्यत जिंकल्यामुळे गती आणि सुसाट या दोघांनाही रेसकोर्समधून बाहेर काढलं जातं आणि त्या भयंकर मानल्या गेलेल्या जंगलात सोडून दिलं जातं. काळूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर गती आणि सुसाटला त्यांच्या विजयाची शिक्षा मिळाली होती. काळूसाठी ती नक्कीच शिक्षा होती, पण गती आणि सुसाटसाठी तो मुक्तीचा क्षण होता. मुक्तीचा क्षण. हो, तेच त्यांचे सर्वोच्च बक्षीस होतं. त्यांनी ती शर्यत फक्त जंगलात जाण्यासाठी जिंकली नव्हती, तर त्यांना स्वतःच्या मूळ स्वरूपात एक मुक्त घोडा म्हणून जगायचं होतं. खरंय. रेसकोर्सचे ते आरामदायी तबेले आणि वेळेवर मिळणारे अन्न हे त्यांच्यासाठी सुरक्षितेच्या नावाखाली घातलेले साखळदंड होते. बापरे, साखळदंड? जेव्हा त्यांना जंगलात सोडलं जातं तेव्हा त्यांच्या खऱ्या जीवनाची सुरुवात होते. तिथे नवी आव्हाने पेलण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी त्यांना आता त्यांच्या सर्व क्षमतांचा वापर करावा लागणार होता. आणि याच संघर्षात जीवनाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे हे गती आणि सुसाट ओळखून होते. हे सगळं तत्वज्ञान वाचून मन अगदी भारावून जातं. काळू, गती, सुसाट आणि हे जंगल या सगळ्याचा अर्थ किती सखोल आहे. नक्कीच. पण या हस्तलिखित डायरीच्या अगदी शेवटच्या पानावर लेखकाने म्हणजे अनिकेत एस जेरी यांनी जे गोष्ट केली आहे ती वाचून कोणालाही हसू आवरणार नाही. असं काय लिहिलं शेवटी? या गंभीर आणि वैचारिक कथेच्या शेवटी लेखकाने एका घोड्याचं अतिशय ओबडधोबड आणि चित्रविचित्र असं चित्र काढलंय. अशा. आणि त्या चित्राच्या खाली लिहून ठेवलं आहे, अज्युम इट ॲज अ हॉर्स
आय नो आय एम प्रिटी बॅड ॲट ड्रॉइंग. हा हा म्हणजे याला घोडा समजा. मला माहितीये की माझं चित्र खूप वाईट आहे. कथेचा इतका सखोल आणि तत्वज्ञानात्मक शेवट झाल्यानंतर अशी एक मिश्किल टिप वाचून या साहित्याला एक अतिशय सुंदर मानवी स्पर्श मिळतो. नक्कीच. हेच हस्तलिखित डायरीचं खरं सौंदर्य असतं. त्यात लेखकाचा प्रामाणिकपणा दिसून येतो. हो ना? एका बाजूला इतका खोल विचार मांडायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मर्यादा किंवा ड्रॉइंग न येणं इतक्या सहज आणि विनोदी पद्धतीने मान्य करायचं. पण जर आपण या संपूर्ण कथेचा अन्वयार्थ आपल्या आजच्या जीवनाशी जोडला तर हे केवळ प्राण्यांचं रूपक राहत नाही. बरोबर. हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा आरसा आहे. आपण सर्वजण कधी ना कधी काळूसारखा विचार करतो. आपण आपल्या जीवनातील आरामदायी तबेले सोडायला घाबरतो. अगदी खरंय. नवीन कौशल्य शिकणं, एखादं मोठं ध्येय गाठणं किंवा नवीन जबाबदारी स्वीकारणं या गोष्टींमध्ये अनिश्चिततेचं जंगल असतं. तिथे सुरुवातीला त्रास होऊ शकतो, अपयश येऊ शकतं. पण प्रश्न हा आहे की ते जंगल शोधण्याचं धाडस आपल्यात आहे का? की आपणही काळूसारखे मिळणाऱ्या मोफत अन्नावर समाधानी राहून आपली गुणवत्ता संपवू पाहत आहोत? विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. आजच्या या चर्चेतून आपण एका साध्या हस्तलिखित कथेच्या माध्यमातून खूप मोठा वैचारिक प्रवास केला आहे. होय. काळू, गती आणि सुसाट यांच्या या शर्यतीतून आपण महत्वाकांक्षा, आरामदायी क्षेत्राचा फोलपणा आणि स्वातंत्र्याची खरी किंमत यावर सखोल विचार केला. अगदी बरोबर. जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची कोणतीही संधी न गमावणं हे या कथेने आपल्याला शिकवलं. आणि हे देखील स्पष्ट होतं की यश किंवा स्वातंत्र्य हे कधीच विनासायास मिळत नाही. त्याची एक किंमत असते आणि ती किंमत म्हणजे संघर्ष. जो तो संघर्ष नाकारतो तो कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. सुसाटसारखा फोकस आणि गतीसारखी विकासाची ओढ असली तर कोणतंच जंगल भयंकर वाटत नाही. खूपच छान सांगितलं तुम्ही. जाता जाता या संपूर्ण विश्लेषणावरून एक विचार नेहमीसाठी मनात घर करून राहतो आणि तो विचार श्रोत्यांसाठी आजच्या या सत्राचा शेवटचा प्रश्न असू शकतो. कोणता प्रश्न? आपण आपल्या आयुष्यात अनेकदा ज्या संघर्षापासून पळ काढतो, सुरक्षिततेच्या नावाखाली ज्या नवीन आव्हानांना नाकारतो, तो संघर्ष आणि ती आव्हानेच आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असतील तर? जर संपूर्ण आराम आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्याची आणि सुप्त क्षमतेची तडजोड करावी लागत असेल, तर तो आराम हे खरोखरच एखादा बक्षीस आहे की फक्त एक अत्यंत सुंदर सजवलेला पिंजरा? खूपच भेदक विचार आहे हा. हो ना? आजच्या या सखोल चर्चेनंतर आपल्या स्वतःच्या आयुष्यातील जंगले आणि तबेले कोणते आहेत याचा शोध घेण्याची नक्कीच वेळ आली आहे. विचार करा,